जय जय रघुवीर समर्थ, जय जय शनिदेव समर्थ. आता श्लोक. नसे मानसी नष्ट आशा दुराशा, वसे अंतरी प्रेमपाशा पिपाशा, ऋणी देव हा भक्तिभावे जयाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. नसे मानसी नष्ट आशा दुराशा. वाईट आशा पण असू नये आणि दुराशा पण असू नये. दुराशा वाईट ठीक, आपण म्हणतो दुराशा नको तशी चुकीची वाईट इच्छा दुराशा, पण चुकीची आशा पण असू नये. कधी कधी माणसाला असं वाटतं की आपण जे विचार करतो तेच बरोबर आहे, आपण मागतो तेच बरोबर आहे, माझं जे म्हणणं आहे तेच बरोबर आहे. घरात 10 माणसं असतात. मागे मी एकदा उदाहरण दिलं होतं. घरात 10 माणसं असतात आणि घरात 10 माणसं असतात. तिथं आपण बघतो की वाद चालतात, भांडण चालतात, वादविवाद चालतात. एकेकाला बाजूला घेऊन विचारलं का रे बाबा असं का, तर प्रत्येक वेळी आपली बाजू सांगतो. असं सांगतो की बघा मी एवढं सगळं आम्ही करतो, पण तरी सुद्धा बाकीच्याला काही कळत नाही. सगळ्यांची बाजू ऐकून घेते, प्रत्येकाला बाजू ऐकतो, प्रत्येकाला असंच सांगतो मी त्याग करतो. मनाचा प्रश्न असा पडतो की एवढे सगळे त्यागीत मग भांडण का, असं काय झालं की त्याच्यामुळे भांडण व्हावी. ह्याचं कारण हे काय असतं की प्रत्येकाला दुसऱ्या त्यागाची कल्पना नसते. प्रत्येकाला असंच वाटतं की मी त्याग करतो दुसरा करत नाही, मी त्याग करतो दुसरा करत नाही, मी असं करतो दुसरा करत नाही. हे प्रत्येकाचं म्हणणं तेच असतं. आणि त्याचा परिणाम असा होतो की गैरसमजातूनच प्रश्न निर्माण होतात. वाईट कोणीच नसतं, गैरसमज वाईट असतो. तुम्ही संशय कल्लोळ नाटक जर बघितलं असेल, संशय कल्लोळ नाटक बघा, त्यासाठी मुद्दाम हा श्लोक समजून घेण्यासाठी. संशय कल्लोळ नाटक जर बघितलं तुम्ही तर तुमच्या असं लक्षात येईल की असत काहीच नाही, मुळात काही नसतं, पण काहीतरी आहे याच्यावरनं मारामाऱ्या सुरू होतात, भांडणं सुरू होतात. आणि सरते शेवटी अगदी शेवटी नाटकाच्या 3 तासानंतर कळतं सगळ्यांना की यात काही नव्हतं. मागे एकदा मी एक गोष्ट सांगितली होती की एक चालला होता रस्त्यावरनं, पूर्वीचा काळ हो, एक माणूस चालला होता रस्त्यात, कामगार बिचारा, उसको मिल गई चवन्नी मिल गई. आता 4 आणे मिळाले. त्यावेळेला 4 आण्याला खूप किंमत होती हो. अहो पैसा, डब्बू पैसा म्हणजे खूप किंमत असायची. ते चवन्नी मिळाली तर चवन्नी मिळाली त्याने असं विचार केला कुठेतरी चालू जावी. गेला चहावाल्याकडे, म्हणाला मला भजी खायचे, चहा प्यायचा. पैसेच काय म्हणाला, चेहऱ्याकडे भीतर दिसत होता तेवढे पैसे नसणार. पैसेच काय म्हणाले, चवन्नी दाखवायची, चवन्नी. तुम्हाला दोन्ही बाजू घिसली चवन्नी, दोन्ही बाजू घासली, चालणार नाही म्हणाला. बोलला म्हणा आता मिळाली चवन्नी, ती घिसली चवन्नी, आता काय करायचं. मग गेला दुसऱ्या उडपी हॉटेलमध्ये, तो इथेच म्हणाला. भेळवाल्याकडे गेला, तो इथेच म्हणाला. कोणी काही देईल ना, 4 आणे पण मिळेल ना काही. एवढंच रस्त्यावर एक दुसरा मित्र भेटला. तो म्हणाला काय बाबू बात क्या है, बरं चवन्नी मिळ गई लेकिन घिसवी चवन्नी हो गया, चालत नाही. असं आपण मला पिक्चर बघू, 2 जणांना तिकीट त्यावेळेला पिक्चर बघू, लाईनीत जाऊन उभे राहायचं. मोठी लाईन, नवीनच पिक्चर लागेल, मोठी लाईन, लाईनीत उभे. काउंटरपर्यंत जाईपर्यंत धाकधूक तिकीट मिळतं की नाही, एका पाठोपाठ 2 उभे राहिले. आतमध्ये चवन्नी दिली आणि म्हणे 2 तिकीट. आता त्याच्यासमोर गर्दी एवढी, कुठं तो चवन्नी बघत बसतो. त्यांचे 4 आणे धाडकन टाकले गल्ल्यात आणि 2 तिकडे फाडून दिले. त्याला जो आनंद झाला, गगनात मागला हो आनंद. तो जोरात किंचाळला, चल गई, जोरात किंचाळला आणि मारली मोठ्यांदा उडी जोरात. त्याने चलके उडी मारली. मागे तो मित्र होता, त्याला तर आणखीन आनंद, तो फुकट्यात होता. तो आणखीन जोरात उडी मारली, चल गई. मागे लोकांची घाबरली, मागे जी उडी होती लोक ती घाबरली. त्यांनी ओरडा सोड काही, चल गई. लोक पळत सुटली, थिएटर बंद झालं, दुकानं बंद झाली, रस्त्यावर माणसं नाही मिळत, गाड्या बंद झाल्या, शाळा सोडून दिल्या, कॉलेज सोडून दिली. बोम चल गई. मिलिटरी आली, पोलीस आली आणि शेवटी मग कमिशन बसवलं. आयोग विचार करायसाठी नक्की काय चल गई.
क्या चल गई. मग सगळं संशोधन झाल्यानंतर कळलं की घिसी चवंदी चल गई. परिस्थिती काय असते की कित्येक वेळेला मिसअंडरस्टँडिंग हेच मोठा प्रॉब्लेम असतो. मिसअंडरस्टँडिंग हाच मोठा प्रॉब्लेम असतो. ते काय आहे की एक प्राध्यापक होते हो, विद्वान माणूस, पण सगळं रोज सकाळी त्याच्याच बायकोला भांडण व्हायचं. रोज सकाळी त्याचं बायको हा काहीतरी चुकून बोलायचा आणि ती त्याच्यावरती आडवं घ्यायचे. काही बोलवते आडवं घ्यायचेच. एक त्यांनी ठरवलं की आज काय बोलायचंच नाही मला, आज काय बोलायचंच नाही. गुप एकदम चुपचाप. चहा समोरून दिला चहा घ्यायचा, नाश्ता समोरून दिला नाश्ता घ्यायचा, बोलायचं नाही. आपापलं सगळं आवरा सुरुवात करायची, काय विचारायचं नाही. तासभर गेला जी बायको भडकली, तुम्ही मला छळताय म्हणाली. तो मला आता काय झालं, आता काय झालं. मग मला त्रास देण्यासाठी तुम्ही बोलत नाही. आता कधी नाही म्हणाला, बोललो तर म्हणते का हो, आणि नाही बोलला तर म्हणते मला त्रास देण्यासाठी बोलत नाही. एक रोज एकदा एका ठिकाणी भेटायला म्हणून गेले तर आतमध्ये नुसता ओरडायला चालवला आणि सगळा ठण 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 भांड्याचा आवाज येत होता. भांडी फेकल्याचा आवाज येत होता. वाटत चाललंय का बा, म्हणून तो 2 मिनिटं बाहेर थांबला. शेवटी म्हणाला तर किती वेळ बाहेर थांबणार म्हणून आतमध्ये गेला. आतमध्ये बघतो तर काय नवरा जोरात भांडण चाललं आणि ती हातावर मिळते भांडे फेकून मारत होती आणि हा चुकवत होता. तो म्हणाला अहो काय चाललंय, अहो काय चाललंय. नाही म्हणाला काय हे आमचं प्रेमाचं भांडण आहे. हा प्रेमाचं भांडण असं कसं आहे म्हणजे काय माहितीये का, तिन्ही फेकलं भांडं मला लागलं किती वेळ बरं वाटतं आणि मला लागलं नाही की मला बरं वाटतं. गैरसमज. तुम्ही जर विचार करायला आपण सुरुवात केली ना, तर आपले अनंत प्रश्न जे निर्माण होतात ना ते फक्त गैरसमजात निर्माण होतात. मला एकदा एकाने विचारलं की काय धंद्याचं टेक्निक काय. एकदा एका ठिकाणी मी गेलो होतो. LIC त्यांनी नाट्यस्पर्धा आयोजित केली होती आणि तिथे गेलो होतो एका ब्रांचने. त्यांचं काय गेट टुगेदर सारखं असतं, एक छोटी ब्रांच LICची. त्यांनी तिथं काहीतरी गेट टुगेदर अरेंज केलं होतं. त्यांनी मला सांगितलं तुम्ही याल का. येतो म्हणतो. आता त्यांच्याकडे एवढ्या छोट्या ब्रांचमध्ये मोठा माणूस कशावर जाईल, त्यामुळे तरी मला बोलावलं. मोठा कार्यक्रम असता महाराष्ट्रात तर दुसरा कोणतरी गेला असता. तर त्यांनी मला बोलावलं. गेलो मी तिथं. गेल्यानंतर सांगितलं तुम्ही बोला. म्हणजे काय आहे हे जे अभिनय इथं चाललाय आणि अभिनयाची स्पर्धा झाली आहे, हा अभिनय फार महत्वाचा असतो. तुम्हाला असं वाटेल की अभिनय फक्त स्टेजवरतीच करता येतो, असं नाहीये, आयुष्यात पण करता येतो. म्हणजे हा जो तुमचा LICचा धंदा आहे ना, हा अभिनयाचा मोठा पार्ट आहे. हा LICचा धंदा सुद्धा म्हणजे काय म्हणजे त्याचं कारण आहे. तुम्ही म्हणजे लोकांना समजून सांगता. काय समजून सांगता की आयुष्य अस्थिर आहे, कशाचा काही भरोसा नाही, कधीही धोक्यात येऊ शकतो आपण. तेव्हा आपल्या बायका पोरांची पुढची चिंता करण्याकरता इन्शुरन्सचा प्रवाह आणि तुम्ही पैसे घेता किती 1.5%, 2%, 2.5% असं काहीतरी व्याज देता बरोबर. तरीही लोक गुंतवतात का, तर आपल्या बायका पोरांची पुढची चिंता करावी म्हणून. जर समजा खरोखरच जसं सांगता की आयुष्य अस्थिर आहे, धोक्याचं आहे, कधी संपू शकतं आणि म्हणून धोका कव्हर करण्यासाठी म्हणून जर खरोखर LIC असती तर 70-80% लोकांचं तरी आयुष्य अस्थिर असलं पाहिजे. नियम असावे ना, आयुष्य अस्थिर हा नियम बनला पाहिजे ना. पण परिस्थिती काय असते, जर 70-80% लोकांचं खरोखर आयुष्य अस्थिर असतं तर LICला भीक मारायची वेळ लागली असती. कारण सगळ्यांचे पैसे द्यावे लागले असते. कोणी 10 हप्ते भरले, कोणी 20 हप्ते भरले, कोणी 25 हप्ते भरले, द्यायची वेळ आली असते. पण परिस्थिती अशी आहे, खरी परिस्थिती की खरी 5% लोकांचं आयुष्य अस्थिर असतं आणि बाकी 95% लोकांचं आयुष्य अस्थिर नसतं. पण LIC एजंट समजून सांगतो बरोबर की तुझं आयुष्य अस्थिर आहे. आणि तो जे समजून सांगतो आणि समोरच्याला पटतं यालाच आर्ट असं म्हणतात. की 95% लोकांचं अस्थिर नसताना सुद्धा तो त्याला समजून सांगतो किती अस्थिर आयुष्य आहे आणि तू करण्याने तुझं घर कसं सिक्युअर होणार आहे. जर समजा सगळेच जर अगोदर मारणारे असते तर LIC बोंबलली असते, भीकच मागायची वेळ असते. कळला म्हणजे हा जो धंद्याचा जो भाग आहे, हा धंद्याचा भाग काय की वास्तव काय हे आपण विसरून जातो आणि जे अवास्तव आहे त्याला वास्तव समजतो. वास्तव काय हे विसरून जातो आणि अवास्तव काय तेव्हा वास्तव समजतो आणि तिथंच खरे प्रश्न निर्माण होतात. कधी कधी माणसाला असं वाटतं आशा
देवासमोर जाऊन माणूस म्हणतो, तुम्ही ते सिंहासन पिक्चर बघितलंय का? त्या सिंहासनमध्ये तो फायनान्स मिनिस्टर दाखवतो दत्ता भट, आणि तो येतो कोणाकडे, नाही तो शिक्षण मंत्री दाखवला दत्ता भट, आणि तो येतो कोणाकडे, तर फायनान्स मिनिस्टर त्यात दाखवतात श्रीराम लागू त्याच्यामध्ये. तो त्यांच्या घरी सत्यनारायणची पूजा असते, त्यांच्या घरी कोणाच्या घरी, त्या अर्थमंत्र्याच्या घरी सत्यनारायणची पूजा असते, आणि त्यांनी पूजा का घातली असते तेव्हा मुख्यमंत्री व्हायचा म्हणून, आणि त्या पूजेला सगळ्यांना बोलवलं असतं सगळ्यांना. आणि त्याच्यामध्ये तो शिक्षण मंत्री दत्ता भट पण येतो, आणि ह्याच्या घरात येऊन सत्यनारायणाला साष्टांग दंडवत घालतात, म्हणतो देवा सत्यनारायण मलाच मुख्यमंत्री कर रे बाबा. ही चुकीची आशा, ही चुकीची आशा. म्हणजे दुसऱ्याचं दुःख, म्हणजे आपल्याला काय मिळणार आहे, आपल्याला काय मिळणार आहे ह्याचाच फक्त विचार करणं, ह्याचाच फक्त विचार करणं ही चुकीची आशा, आणि दुसऱ्याला दुःख द्यायचंच आहे हा विचार करणं ही दुराशा. दोन्हीचे परिणाम एकच आहेत, दोन्हीचे परिणाम एकच आहेत. कित्येक वेळा आपल्याला असं वाटतं की आपण योग्य करतो आहोत, पण ते योग्य नसतं. जेव्हा आपण अंतिमतः विचार करतो तेव्हा आपल्या असं लक्षात येतं की आपण जे करतो आहोत ते अंतिमतः दुःखच आहे. संसारामध्ये यालाच आपण, संसार म्हणजे स्वयचे स्वार, संसार म्हणजे स्वयचे स्वार, नाही मरणावा उधार, मापी लागले शरीर घडीने घडी. संसार म्हणजे काय, संसारात कोणी घोड्यावर बसवत नाही, स्वयची स्वार, स्वतःच घोड्यावर बसवला असतो तो. संसार म्हणजे स्वयची स्वार, स्वतःच घोड्यावर बसवला असतो. लग्नामध्ये माहिती ना तुम्हाला, लग्नात सगळे पुढे नाचत असतात, घोड्यावर बसलेला असतो तो, वर वर घोड्यावर बसलेला असतो, आणि बाहेर सगळे पुढे सगळे नाचत असतात. का? कारण ते सांगतात आज आम्ही नाचतो, उद्यापासून तू नाचणार आहेस, आज आम्ही नाचतोय उद्यापासून तू नाचणार आहेस. आणि त्या दिवशी हातात ते कट्यार असते माहिती ना, नवऱ्यामध्ये हातात कट्यार असते. कशा करता असते, आज हातात कट्यार, उद्यापासून कट्यार मिळून दोन, बोलायचं नाही, बोलायचं नाही. हे संसार म्हणजे सोयीची स्वार, नाही मरणावा उधार, मापी लागलं शरीर घडीने घडी. हे शरीर जे आहे ना, शरीर आणि मन आपलं जे आहे ना, हे कसं आहे, हे फुटक्या घाड्यासारखं आहे. फुटकी बाधी असते, फुटकी बाधी. एक रस्ता माझ्याकडे आला आणि म्हणाले, अहो किती देवाचं मी नाव घेतो, किती नामस्मरण करतो, परमेश्वर मिळावून मी किती प्रयत्न करतो, सारखं मन त्याच्याकडे ओढ घेतं, पण तो काही मिळत नाही. म्हणजे कसं मिळणार, मिळत नाही. त्यामुळे का, कारण तुमची बाधी फुटकी आहे म्हणून, तुमची बाधी फुटकी आहे म्हणून. त्याने असं कसं काय म्हणता, म्हणजे अहो फुटकी बाधी असते ना, फुटकी बाधी ती आपण जोरात जर फेकली पाण्यात तर ती जाते, त्यात पाणी पण भरलं जातं, भरलं जात नाही का, भरलं जातं, पण ती वर येईपर्यंत मोकळी आली असते, परत टाकायची, परत भरायची, परत वर येईपर्यंत मोकळीच. ती भरणार का ती फुटकी असल्यानंतर, ती फुटकी आहे, तिला सॉर्डर केलं पाहिजे, बंद करून घेतलं पाहिजे, तर ती भरेल. परमेश्वराचं आम्ही नामस्मरण करणार, आणि दुसऱ्या बाजूने समजा जर हे नामस्मरण करत असताना परमेश्वराचं चिंतन करणार, नामस्मरण करणार, आणि हे सगळं करत असताना जर आमची बाजू फुटकी असेल तर परमेश्वर मिळायला कसा, परमेश्वर जर मिळायला हवा असेल, परमेश्वर जर मिळायला हवा असेल तर संतुलन पाहिजे, परमेश्वर जर मिळायला हवा असेल तर संतुलन पाहिजे. आणि हे जे संतुलन आहे हे चिंतनाशिवाय येऊ शकत नाही. हे जे संतुलन आहे हे चिंतनाशिवाय येऊ शकत नाही. प्रत्येक वेळेस आपण अशीच अपेक्षा करू, प्रत्येक वेळेस आपण अशीच अपेक्षा करू की मी जगाच्या मध्यभागी उभा आहे, प्रत्येक वेळेस आपण अशी अपेक्षा करू की मी जगाच्या मध्यभागी उभा आहे, आणि सगळं जे काही निर्माण झालंय मलाच सुख देण्यासाठी निर्माण झालं आहे. प्रत्येक वेळेस आपण अशी कल्पना करू की मी जगाच्या मध्यभागी उभा आहे, आणि या जगात जे काही निर्माण झालंय सगळं मलाच सुख देण्यासाठी निर्माण झालं आहे, अशी आपण कल्पना करू तर आपल्याला कायम नाही सुख मिळू शकत. सुख तेव्हाच मिळू शकतं की जेव्हा आपण कल्पना करतो की जसा मी मध्यभागी उभा आहे, तर समोरचा पण मध्यभागी उभा आहे, माझ्या भोवती सगळेच मध्यभागी उभे आहेत, आणि प्रत्येकाला सुख हवा आहे, प्रत्येकाला सुख हवं आहे, प्रत्येकाला आनंद हवा आहे, प्रत्येकाला शांती हवी आहे. हे जेव्हा आपण समजून घ्यायला शिकतो ना, तेव्हा सुख, शांती आणि आनंद निर्माण होतो. सुख चाहो तो सुख दो, और दुख चाहो तो दुख दो. बीज बोए बबूल के तो आम कहां से हुए, बीज बोए बबूल के तो आम कहां से हुए. बबूलचं बीज लावलं की बाबळच येणार, आणि आंब्याचं बीज लावलं तर आंबाच येणार. आपण काय लावतो ह्याच्यावरती अवलंबून आहे. आपल्याला बाबळ मिळाली की आपण डोकं बडवून घेतो,
पण आपण हा विचार करत नाही की बाबा आपणच राहूये. आपण हा विचार करत नाही की आपण जे विचार करतोय की आपल्याला सुख पाहिजे ते आपण सुख देऊ होतं का, हा पण आपण विचार करत नाही. आणि म्हणून जेव्हा आपण दुसऱ्यामध्ये परमेश्वर बघायला शिकतो तेव्हा आपल्याला परमेश्वर प्रगट होईल. जर आपण दुसऱ्यात नाही परमेश्वर बघितलं तर आपल्याला परमेश्वर येणार कुठून? कारण परमेश्वर सर्व ठिकाणी भरून राहिला आहे. परमेश्वर सर्व ठिकाणी भरून राहिला आणि परमेश्वर सगळ्यांना सुख देण्यासाठीच आहे. परमेश्वर सगळ्यांना सुख देण्यासाठीच आहे. परंतु परिस्थिती अशी होते की आपण देही असल्यामुळं, आपण शरीरी असल्यामुळं, शरीराबरोबर जोडले गेले असल्यामुळं प्रत्येक वेळेला आपली अशी कल्पना असते की माझ्या या शरीराला जे सुख मिळतं तेवढंच फक्त सुख आहे आणि माझ्या शरीराला जे दुःख मिळतं तेवढं फक्त दुःख आहे. ज्या वेळेला आपण आपल्या सुखाचा विचार करतो तेव्हा आपण दुसऱ्याच्या सुखाचा विचार करायला शिकलं पाहिजे. जर आपण दुसऱ्या सुखाचा विचार करत नसलो तर आपल्याला सुख मिळण्याचा काही अधिकार नाही. आणि म्हणून जेव्हा आपण विचारांती चालतो, विचारपूर्वक चालतो, त्यावेळेला त्या विचारांचा परिणाम म्हणजे आशा आणि दुराशेपासून सुटका आहे. आणि जेव्हा आशा, चुकीची आशा, नष्ट आशा म्हणजे चुकीची आशा, आणि दुराशा म्हणजे नको ती आशा, चुकीची आशा आणि नको ती आशा, जे नको त्याचा विचार करणं हे वाईट आणि चुकीचा विचार करणं वाईटच. आणि म्हणून नको ती आशा, वाईट आशा या सगळ्याचा जेव्हा आपण विचार करायला शिकतो, तौलनिक दृष्ट्या विचार करायला शिकतो, तेव्हा काय होतं? नस मानसी नष्ट आशा दुराशा वसे अंतरी प्रेम पाशा पिपाशा. तेव्हा तृष्णा, पिपासा म्हणजे तृष्णा, तेव्हा तृष्णा निर्माण होते प्रेमाची. जेव्हा आशा दुराशा नसते तेव्हा प्रेमाची तहान निर्माण होते. तहान निर्माण होते. तहान ही नैसर्गिक आहे. तहान ही नैसर्गिक आहे. जसं अन्नाशिवाय माणूस राहू शकत नाही तर पाण्याशिवाय माणूस नाही राहू शकत. अन्न गरज आहे, पाणी गरज आहे, हवा ही गरज आहे माणसाची, त्याच्याशिवाय माणूस नाही राहू शकत. पाण्याशिवाय माणूस नाही राहू शकत. एखाद्या वाळवंटात माणूस जर गेला आणि त्यासमोर तुम्ही अगदी सोनं नेऊन ठेवा किलोभर, तो नाही मरू दे सोनं, मला आता पहिले पाणी दे बाबा, मला आता पाणी दे, हे किलोभर सोनं तू घे आणि मला भांडभर पाणी दे. शहरामध्ये आपण असतो, शहरामध्ये आपल्याला पाण्याची किंमत नाही कळत, शहरात आपल्याला पाण्याची किंमत नाही कळत. मी आदिवासी भागात गेलेलो आहे, तिथं पाण्याचं किती दुर्भिक्ष असतं हे मी स्वतः पाहिलेलं आहे. अक्षरशः लोक नदीच्या पात्रात जातात, खड्डा खणतात. लोक नदीच्या पात्रात जातात, खड्डा खणतात. नदीच्या पात्रात पाणी नसतोच, ठणठण पाणी नसतोच, ठणठणाट असतं. मग काय असतं तर हातभर पाणी असतं, ते काढण्यासाठी लोक खड्डा खणतात, हाताने किंवा काठीने खड्डा खणतात. आणि खड्डा खणल्यानंतर त्याच्यावर थोडं 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 पाणी जमतं ना, ते वाटी वाटीने काढून भरतात. हे मी स्वतः पाहिजे गोष्ट आहे. आम्हाला पाणीचा बदा येतो नळाला, आम्हाला त्याची काय कल्पना. आणि म्हणूनच ज्याला भरपूर प्रेम मिळालं त्याला प्रेमाची किंमत नाही कळत, पण ज्याला प्रेम मिळत नाही त्यालाच प्रेमाची किंमत कळते. ज्याला प्रेम मिळत नाही त्याला प्रेमाची किंमत कळते. आणि म्हणून परमेश्वराचं प्रेम हे ज्याला मिळत नाही त्याला त्याची किंमत असते, ज्याला मिळतं त्याला कळत नाही. परमेश्वराचं प्रेम म्हणजे काय? सुख. भरपूर सुख असलं की माणसाला ते सुद्धा बोचायला लागतं. भरपूर सुख असलं की ते पण बोचायला लागतं. कधी कधी मला श्रीमंत माणसं काय काय भेटतात, श्रीमंत माणसं असतात, पैसा बिसा भरपूर असतो, श्रीमंत माणसं असतात. त्यांना मग भेटलं तर ते काय काय त्यांचे मानसिक दुःख सांगत बसतात. अरे बाबा दुसऱ्याला खायला अन्न मिळत नाही त्याची चिंता राहिली बाजूला, पण यांची श्रीमंतांची तुकडे आणखीनच निराळे असतात, आणखीनच निराळे. काल्पनिक दुःख ते हुडकत बसतात, त्याला कारण असं आहे, काल्पनिक दुःख ते हुडकत बसतात त्याला कारण असं आहे, कारण माणसाला थ्रिल हवं असतं, धोका पत्करायला आवडतं, काहीतरी करायला आवडतं, निराळं काहीतरी हवं असतं, निराळं, नेहमीपेक्षा निराळं जगायची इच्छा असते. आणि ते निराळं जगण्याच्या हौसापायी माणूस काहीतरी करायला जातो, निराळं जगण्याच्या हौसापायी काहीतरी माणूस करायला जातो. तेव्हा असं वाटतं की तसं केलं म्हणजे आपल्याला समाधान मिळेल, तसं केलं म्हणजे आनंद मिळेल. कारण आनंदाची धडपड असते ना, सगळ्याची आनंद मिळवण्याची धडपड असते. तर हा आनंद जर मिळवायचा असेल तर तो थ्रिल करून भौतच काहीतरी करून मिळणार नाही. बॅलन्स माइंड जर असेल, बॅलन्स माइंड विचारपूर्वक जर चाललं तर तिथे प्रेम निर्माण होईल. कारण परमेश्वर स्वतः बॅलन्स्ड आहे. परमेश्वर स्वतः नियमामध्ये चालतो. परमेश्वर नियमाबाहेर जात नाही. तुम्ही जगाचं एवढं राडगाड बघा, या राडगाडीत काहीतरी जगात नियमाबाहेर आहे? नाहीये.
हे सगळे ग्रह, सगळे तारे, हे ग्रहांच्या फिरणाऱ्या ह्या सगळ्या त्यांची भ्रमण कक्षा, सूर्य, चंद्र, हे सगळे नवग्रह सगळे फिरतात. हे सगळं फिरतात, हे त्यांच्या नियमातनं फिरतात. कधीही कोणीही नियम सोडून पलीकडे जात नाही आणि ते जात नाहीत. म्हणूनच अब्जावधी वर्षापासून ते व्यवस्थित त्यांचं चक्र चालू आहे. हे मग नियम मोडतील तर दुःख निर्माण नाही म्हणून समजायचं. नियम नाही, पण निसर्ग नियम पाळतो, परमेश्वर नियम पाळतो. आपण जेव्हा चमत्कार म्हणतो ना, कधी कधी आपण म्हणतो बघा बघा चमत्कार झाला. चमत्कार जो होतो ना, त्या चमत्कार आपण का म्हणतो? कारण तो कधीतरी होतो म्हणून. काही काही शहाणे मला भेटतात, म्हणतात का हो, जो चमत्कार करता येतो तो करून दाखवा. असं जर करून दाखवणार का असता तो चमत्कार कसला मग? चमत्कार म्हणजेच ह्याचा अर्थ असा आहे की जो कधीतरी घडतो आणि जो बुद्धीच्या कक्षेच्या बाहेरचा असतो, ज्याची कल्पना आपण नाही करू शकत, जो बुद्धीच्या कक्षेच्या बाहेर आहे. अशी गोष्ट घडते तेव्हा आपण त्याला चमत्कार असं म्हणतो. रोज करून दाखवता येणार की जो गोष्ट असेल की ठरवलं की झाली ती रुटीन नाही, मग ती चमत्कार कसं होईल? ते चमत्कार का म्हणता येणार की ठरवलं की झालं? ते व्हायला सुद्धा काही कारण घडावं लागतं, अचानक काहीतरी होतं आणि म्हणून त्याला आपण चमत्कार असं म्हणतो. परमेश्वराच्या कडनं सुद्धा चमत्कार होतो तो कधीतरी, रोज रोज नाही. रोज व्हायला लागतं मग चमत्कार रुटीन होऊन जाईल, चमत्कार रुटीन होऊन जाईल, तसं नाही जाणार. आणि म्हणून परमेश्वर सुद्धा रोज रोज चमत्कार करत नाही, म्हणून जीवन सुरळीत चालतं, म्हणून जीवन सुरळीत चालतं. त्या नवनाथांमध्ये गोष्ट आहे, नवनाथांमध्ये की म्हणे मढीला नागनाथांचा जो मठ होता, नागनाथांचा मठ होता, त्यांच्या मठाच्या बाहेर एकदा काय त्या मठामध्ये म्हातारी कोणतरी मिळली आणि मेल्यानंतर तिला जिवंत केलं त्यांनी आपल्या मठात मिळली म्हणून. ती जिवंत म्हणतात तर गावातील लोक माणसं मिळली की दार लावून ठेवायला लागले. लोकांना काही उचापत कमी नसतं, लोकांना काही उचापत कमी नसतं. एखादा संत काय करतो, कधीतरी करतो. एखादा संत काही करतोय, एखादा महान संत काही करतोय, एखादी गोष्ट करतोय, हे करण्यामागचा दृष्टिकोन परमेश्वराचा किंवा त्या संतांचा पण असा असतो की लोकांना कळावं की परमेश्वर काही करू शकतो आणि त्याला शरण जाणं हे आपलं कर्तव्य आहे. हे कळावं म्हणून केलं जातं, रोजच्या रोज उद्योग करण्याकरता नव्हे. पण परिस्थिती अशी की लोक वगैरे ते दारात व्हायला जायला सुरुवात केली, मेली माणसं की दारात, आणि मग काय त्यांना राहायचं नाही, ते सगळं जिवंत करायला लागले. मग पुढची गोष्ट अशी म्हणजे यमाला काळजी वाटायला लागली आणि मग यमाने येऊन सांगितलं बाबा तू असं काही करू नको, अशी गोष्ट आहे. पण लोकांचं असंच असतं, चमत्कार होतो म्हटलं की लोक धावत सुटतात. चमत्कार इथं चमत्कार घडतो असं म्हणतो तर लोक धावत सुटतात. आणि मग त्यांना असं वाटतं की आया बरोबर धाड एकामध्ये चमत्कार घडायला पाहिजेत. असं कसं होणार? एक चमत्कार दुसरा चमत्कार, शेवटी देव देऊन बघतो आणि घेऊन सुद्धा बघतो, देव देऊन सुद्धा बघतो आणि घेऊन सुद्धा बघतो. परमेश्वर जसं तुम्हाला देऊन बघतो ना की एक दिवं चमत्कार दिलं, तसं कधी कधी न देता सुद्धा बघतो की जर न दिलं नाही तर. आज दिल्यानंतर प्रेम करतो, दिलं नाही म्हणजे लगेच शेर उभा राहतो का? संत सुद्धा पाहतात, पहिल्यांदा देतात आणि एक दिवशी न देऊन सुद्धा बघतात की न दिल्यानंतर काय होतं, हा काय करतो. कारण दिल्यानंतर कोणी जय जयकार करेल हो, दिल्यानंतर कोणी चांगलं म्हणेल, विशेष काय त्यात. पण न दिल्यानंतर सुद्धा जो जय जयकार करतो, न दिल्यानंतर सुद्धा जो प्रेम करतो, न दिल्यानंतर सुद्धा जो निष्ठा ठेवतो ना, त्या निष्ठेला जास्त महत्व आहे. शिवाजी महाराजांच्या बरोबर राहून छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणाला कठीण नाही, सोपं आहे, कठीण नाहीये. पण बाजीप्रभू देशपांडे जेव्हा म्हणतो शिवाजी महाराज की जय, त्याला महत्व आहे. बाजीप्रभू देशपांडे जेव्हा म्हणतो तेव्हा त्याला महत्व आहे. त्याला कारण असं आहे कारण त्या शिवरायांसाठी तो स्वतःच्या प्राणाची बाजी लावतो. तो असं नाही म्हणत तुमचा जीव वाचून तुम्ही पळून चाल, माझा मात्र मला सांगता काय, असं नाही म्हणा होतं. शिवाजी महाराज असं नाही म्हणाला की तुम्ही मात्र पळून चाला विशाळगडावरती आणि मला सांगतो इथं थांब आणि मोर, असं नाही म्हणा होतं. तो असं म्हणाला की नाही, माझ्यापेक्षा तुम्ही वाचणं महत्वाचं आहे, माझ्या अस्तित्वापेक्षा तुमचं अस्तित्व महत्वाचं आहे आणि म्हणून तुमच्या करता मी मरायला तयार आहे. आणि त्यांनी जो त्याग तिथं केला म्हणून बाजीप्रभू देशपांडे चिरंजीव झाला. तर कुठची गोष्ट जी आहे
ही जसं प्रेम निर्माण होईल, जसं प्रेम निर्माण होईल, निष्ठा निर्माण होईल, त्या निष्ठेतून आणि प्रेमातून प्रत्येक गोष्ट घडते. त्या निष्ठेतून आणि प्रेमातून प्रत्येक गोष्ट घडते. आणि जिथं निष्ठा नाही, जिथं प्रेम नाही, तिथं विचारांचा गोंधळ एवढं काही होऊ शकत नाही. आणि म्हणून तरी असं म्हटलं की नसे मानसी नष्ट आशा दुराशा वसे अंतरी प्रेम पाशा पिपासा. जिथं प्रेम आहे आणि प्रेमाची तहान आहे, नुसतं प्रेम आहे, प्रेमाची तहान आहे. ज्यावेळा आपण प्रेम असं म्हणतो, ज्यावेळा आपण प्रेम असं म्हणतो, ते प्रेम आहे का? जेव्हा आपण आपल्या व्यावहारिक जीवनात प्रेम असं म्हणतो, ते प्रेम आहे? आपण जसा विचार करायला सुरुवात केली तर आपल्या असं लक्षात येईल की आपण जेव्हा प्रेम असं म्हणतो ते आकर्षण आहे. प्रेम त्याच्या पलीकडे आहे, प्रेम त्याच्या पलीकडे आहे. दिव्यानी फक्त आकर्षण राहतं आणि न दिव्यांतर सुद्धा जे टिकताना ते प्रेम असतं. म्हणून शारीरिक स्तरावरती असते ती वासना, शारीरिक स्तरावरती असते ती वासना, मानसिक स्तरावरती असतं ते प्रेम, आणि आत्मिक स्तरावरती असतं ते समर्पण. आत्मिक स्तरावरती जे असतं ते समर्पण असतं. पण हे शारीरिक, मानसिक आणि आत्मिक हे कळण्याकरता पहिल्यांदा माणसामध्ये समजून घेण्याची तयारी हवी. जेव्हा माणूस आशा आणि दुराशेला दूर ठेवायला शिकतो तेव्हाच त्याच्यामध्ये प्रेमाचा उदय होतो. आणि प्रेमाचा उदय होणं म्हणजे वासनेपासून दूर जाणं. आता कोणी असं म्हणेल की म्हणजे वासना सोडायची, हे बोलून नाही होत, हे बोलून नाही होत. लक्षात ठेवा, जगात सगळ्यात मोठा विजय जर कुठचा असेल तर तो वासनेवरचा, आणि तो मिळणं ही अशक्यप्राय गोष्ट आहे. हे मी एवढं स्पष्ट का बोलतो त्याचं कारण असं आहे, कारण मुळात माणसाची उत्पत्ती, निर्मितीच मुळे वासनेतून आहे. वासनेशिवाय माणूसच निर्माण होत नाही, हे शरीरात निर्माण होत नाही. पहिला जो अणू बनतो ना शरीराचा, अनिबा बनतो ना शरीराचा, तो सुद्धा आकर्षणातून निर्माण होतो, तो सुद्धा वासनेतून निर्माण होतो. आणि त्याच्यातूनच शरीर निर्माण होत जातं, आणि शरीर निर्माण होऊन मग ते 9 महिन्यांनी जन्माला येतं. तेव्हा परिस्थिती अशी आहे की ज्याच्यातून आपली निर्मिती झाली त्याच्यावर विजय मिळवणं हे फार कठीण गोष्ट आहे. वासनेवरती विजय मिळवणं म्हणजे स्वतःवरती विजय मिळवणं, स्वतःला नाकारण आहे. वासनेवरती विजय मिळवणं म्हणजे स्वतःला, स्वतःच्या अस्तित्वाला नाकारण आहे. आणि स्वतःच्या अस्तित्वाला नाकारणं जेव्हा घडू शकतं तेव्हाच परमेश्वराला स्वीकारणं होऊ शकतं. परमेश्वर आणि आपण ह्याच्यातली एकच गोष्ट आपण स्वीकारू शकतो, एक तर मी तरी आहे किंवा तो तरी आहे. मी पण आहे आणि तो पण आहे असं नाही होऊ शकत. एका महिन्यात 2 तयार नाही राहत. मी पण आहे तो पण आहे नाही चालू शकत. एक तर मी तर राहीन किंवा तो तर राहील. आणि जेव्हा मी त्याला स्वीकारायचं असेल तेव्हा मला नाकारण्याशिवाय गत्यंतर नाही, स्वतःला नाकारण्याशिवाय गत्यंतर नाही. आणि हे नाकारायचं हे विचाराने नाकारायचं आहे, हे विचाराने नाकारायचं आहे. शरीराच्या गरजा असतातच, मनाच्या गरजा असतातच. उगीच भलतं होता भ्रमात राहण्यात काय अर्थ नाही. एखाद्या सामान्य माणसाने म्हणायचं की नाही नाही मी असं काही नाही, मला शारीरिक गरजा नाहीत, मानसिक गरजा नाहीत, असं म्हणायचं हा वेडेपण आहे. कारण जर पूर्ण विचारांती ती गोष्ट स्वीकारली नसेल, जो पूर्ण विचारांती ती गोष्ट स्वीकारली नसेल, किंबहुना त्याच्यावरती कसा ताबा मिळवावा हे शास्त्रीय पद्धतीने जर माहीत नसेल तर त्याचा त्रास होण्याची शक्यता जास्त आहे. आणि म्हणून योग मार्ग, भक्ती मार्ग ही सुद्धा समजून घेऊन शिकण्याची गोष्ट आहे. ध्यान मार्ग ही समजून घेऊन शिकण्याची गोष्ट आहे. हे तुम्ही जर समजून घेऊन शिकलात तर त्याचा योग्य तो परिणाम तुम्हाला मिळू शकेल. आणि म्हणून मी काय म्हटलं की शारीरिक गरजा या असतातच, पण शारीरिक गरजा कमीत कमी करणं, मानसिक गरजा कमीत कमी करणं आणि आत्मोन्नतीच्या मार्गाकडे जाणं हे जास्त गरजेचं आहे. कुठेतरी हे समजून घेतलं पाहिजे की शरीराच्या सुखाला मर्यादा आहे, मनाच्या सुखाला मर्यादा आहे. आत्मिक सुख हे चिरंतन आहे, कायमचं आहे. आणि हे जेव्हा आपण समजून घ्यायला शिकतो, हे विचाराने आपण समजून घ्यायचं शिकतो, तर आपोआप सगळ्या गोष्टी आपण असं म्हणतो ना, कृष्णाला बघितलं की राधा सगळे विसरून जायचे. कृष्णाला बघितलं की राधा सगळे विसरून जायचे. कृष्णाची बासरी वाजली की गोपी सगळे विसरून जायचे, सगळे टाकून कृष्णामध्ये पडायचं, असं आपण वाचतो. याचा अर्थ काय हो? याचा अर्थ एकच आहे की आयुष्याला मोठं ध्येय मिळालं ना की आयुष्याला मोठं ध्येय मिळालं की छोट्या गोष्टी गौण बनतात, त्याला महत्व राहत नाही. मोठं ध्येय असलं की छोट्या गोष्टींना महत्व राहत नाही. मला कधी कधी लोक विचारतात, अहो एवढी धावपळ तुम्ही करता, तुम्ही दमत नाही का? एवढी धावपळ तुम्ही करता, तुमचे पाय दुखत नाहीत?
तुमचं डोकं दुखत नाही, एवढी बडबड बडबड दिवस आपण जेव्हा तुम्ही रामनामच्या पेटणे तुम्ही येता, सफाई सत्यांच्या पूजेवर तुम्ही येता, मी 8-10 तास माझ्याशी प्रत्येक जण बोलत असतो, प्रत्येक जण बोलतो. बोलणारा मी कॉमन, बोलणारा मी कॉमन असतो, उत्तर देणारा बोलणारा मी कॉमन असतो. प्रत्येक माणूस काय म्हणतो 10 मिनिटं बोलू महाराजांशी असं म्हणतो, पण बोलणारे 50 माणसं बोलतात ते 10 मिनिटं कोणी 50 मिनिटं 500 मिनिटं किती तास झाले. हे जेव्हा माणसं बोलतात आणि होत नाही का, माणूस आहे मी माणूसच आहे, माणसासारखाच माणूस आहे. पण परिस्थिती अशी आहे की त्याच्याही पेक्षा, त्या त्रासापेक्षा सुद्धा मला आनंद कुठच्या गोष्टीचा असतो की नाही, महाराजांच्या कृपेने माझ्यावर प्रेम करणारी मला एवढी माणसं मिळाली आणि ती आज विश्वासाने प्रेमाने माझ्याशी बोलतायत, त्याच्यापेक्षा तो होणारा त्रास मला कमी महत्वाचा वाटतो. जेव्हा मी मुंबईवरनं इथे येतो जातो, रात्री 12 वाजता मी घरी पोहोचतो, तेव्हा मला नाही वाटत मी सकाळपासून काम केलंय, कशाला आरतीला जायचं. समजा मी नाही गेलो, घरी आराम करावा असं नाही वाटत. अहो तो 8 तास लोक काम केलं, मला काही काही लोक विचारतात मुंबईमध्ये, अहो तुम्ही सकाळपासून एवढी धावधाव पळपळ करता आणि पुन्हा तुम्हाला काय बुवा तुमच्यात कुठून स्टॅमिना येतो, कसे काय तुम्ही कल्याणाला जाता बुवा आणि रात्री परत 11 वाजता येतात, पुन्हा दुसऱ्या दिवशी परत तुमच्या कामासाठी धावपळ करता, तुमच्यात एवढा स्टॅमिना येतो कुठून. मी माणूसच आहे, माझं दाबाला होतच की, माझं 12 वाजता घरी जाताना असं वाटतं की लवकर झोप मिळालं तर बरं झालं असतं. पण तरी सुद्धा माणूस धडपडत का येतो, त्याला कारण असं असतं की मनावर एक ओढ असते आपल्या, ती ओढ ही असते की मी जरी दमलो असलो तरी तिथं 50 माणसं येणार आहेत, ते प्रेमापोटी येणार आहेत, महाराजांच्या प्रेमापोटी येणार आहेत आणि ते येणार आहेत, त्यांना टाळून मी इथं राहणं चुकीचं आहे. मला जायला पाहिजे, हे माझं कर्तव्य आहे. जर मी गेलो नाही तर मला सांगण्याचा कसा काय अधिकार निर्माण होईल त्यांना की नाही तुम्ही आलं पाहिजे म्हणून. ही जी जाण आहे, ही प्रेमाची जाण आहे, आपल्यापणेच जाण आहे, ही जाण जेव्हा निर्माण होते ना आणि जेव्हा तुमच्या आयुष्याला मोठा अर्थ निर्माण होतो, तर छोटे छोटे क्षुद्र स्वार्थ, वासना, इच्छा या सगळ्या सुटून जातात, तेव्हा महत्व नाही राहत. तुम्ही असा विचार करता जाऊ दे त्यासाठी ना ठीक आहे हो देतात, पण मला हे मिळणार आहे, जे आपल्याला मिळवायचं ते मोठं असावं, ते चिरंतन टिकणारं असावं, ते मोठं असावं, चिरंतन टिकणारं असावं. करंदीकर नावाचे माझ्या ओळखीचे गृहस्थ होते, ते मला नेहमी म्हणायचे, काय म्हणायचे की मी देवबी काय मानत नाही, मी रोज सगळे उठे तर वडिलांच्या पाया पडतो, आईच्या पाया पडतो, बाहेर पडतो. मी त्याला म्हणतो ठीक आहे चांगली गोष्ट आहे, कशाला तर मान हरकत नाही, आपल्यापेक्षा कोणी मोठा आहे मानणं हेच महत्वाचं आहे, नम्रता त्याच्यातून तरी येते. नाहीतर मूर्तीसमोर माणसं जेव्हा वागतात, काय काय माणसाला विचारतात काय म्हणजे माणसाला अक्कल पण नाही, आपण मूर्ती घडवायची आणि त्याच्यात पाया पडायचं, आपण मूर्ती घडवायची आणि त्याच्यात पाया पडायचं, यात कसं आहे शहाणपणा. पण मी त्यांना नेहमी सांगतो बाबा रे, आपण मूर्ती घडवित असं पाया पडतो, त्याच्या आपण पाया पडतो, हा दृष्टिकोन त्यात नाहीये. हा याच्यात एवढा दृष्टिकोन आहे की आपण कुठेतरी नम्र बनायला शिकलं पाहिजे. ज्याच्यात नम्रता नाही त्याच्यात परमेश्वराचा उदय होऊच शकत नाही, ज्याच्यात नम्रता नाही त्यात परमेश्वराचा उदय होऊच शकत नाही, त्यात शांतीचा उदय होऊच शकत नाही. नम्रता ही अत्यंत आवश्यक आहे. आणि म्हणून ज्यावेळेला कधी कधी मला माणसं विचारतात की हे कशाकरता सगळं करायचं, हे कशाकरता सगळं करायचं, तर मी त्यांना सांगतो बाबा रे, मला सुद्धा असं वाटतं की आपण जाऊ नये, आपण आराम करावं, पण नाही. जेव्हा आपल्याला लक्षात येतं की आपल्याला आयुष्याला काहीतरी मोठा अर्थ निर्माण झालेला आहे, मोठं ध्येय निर्माण झालेलं आहे आणि ते ध्येय हे जास्त महत्वाचं आहे, आपल्या सुखापेक्षा आपल्या आनंदापेक्षा ते ध्येय जास्त महत्वाचं आहे, हे जेव्हा आपल्या लक्षात येतं तेव्हा आपोआपच छोटी छोटी दुःख, छोट्या छोट्या वासना, छोटी छोटी भांडणं हे आपण विसरायला शिकतो. आपल्या भोवती असणारी माणसं ही माणसासारखीच असतात, आपल्या भोवती असणारी माणसं ही माणसासारखीच असतात, गुणदोष आपल्यात असतात तर त्यांच्यातही असतात. आपण काम करतो, घरी असतो, लोकांमध्ये वावरतो, रस्त्यातून जातो, सगळीच माणसं गुणदोषाने भरलेली असतात, कोण दोषाशिवाय. पण त्याच्याच भोवती माणसं गोळा होतात की ज्याच्यामध्ये टॉलरन्स आहे, सहनशक्ती आहे, ज्याच्या सहनशक्ती आहे त्याच्या भोवती माणसं गोळा होतात, ज्याच्या सहनशक्ती नाही त्याच्या भोवती कोण उभा राहायला तयार होत नाही. आणि म्हणून ज्याला टॉलरन्स, ज्याला सहनशक्ती निर्माण करायची असेल त्यांनी पहिल्यांदा गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की प्रेम करता आलं पाहिजे, प्रेम करता आलंच पाहिजे. आई कसं मुलावर प्रेम करते ना, आई कसं मुलावर प्रेम करते, ते मूळ तिच्या अंगावरती शी करतं, त्याला ती सांभाळते, त्याला ती शिव काढते, त्याला सांभाळते, त्याला लहानाचं मोठं करते. दुसऱ्याचं मूल करू दे, आवडेल तुला नाही आवडणार, कारण का तिचं मूळ हे तिच्या प्रेमाचं असतं आणि म्हणून ते सांभाळते, म्हणून ते सगळं काही करते. दोषासकट आपण स्वीकारू शकलो पाहिजे. आपल्या अवतीभोवती माणसं आहेत त्यांच्यावर ते प्रेम करता आलं.
आपल्या अवतीभोवती जी माणसं असतात, जसं आई मुलावर प्रेम करते, जसं आई मुलावर प्रेम करते, लहान मुलावर प्रेम करते, तसं आपला समजा भाऊ आहे, आपली बहीण आहे, आपल्या घरातली माणसं आहे, आपण प्रेम करतो ना त्यांच्यावरती. आपण असं म्हणतो. मला कधी कधी काय काय वेळा लोक विचारतात, मला कधी कधी काय काय विचारतात लोक, काय विचारतात, अहो काय हो, अहो काय काय आमच्या घरात बायकोच ऐकत नाही, कोणी म्हणतं नवराच ऐकत नाही, वाद होतो. मी त्यांना एकच गोष्ट विचारतो की नवऱ्याचा बायकोचा वाद होतो, भावाचा का वाद होत नाही, बायकोचा बहिणीवर का वाद होत नाही. माहेरी असताना तिचे आई वडील, तिच्या बहिणी, तिचे भाऊ यांचे वाद होत नसतील का? होत असतील ना. मग तेव्हा ती असा विचार का करते ह्याला सोडून मी जाईन म्हणून? तेव्हा ती असा विचार करत नाही ह्याला मी सोडून जाईन, त्यांना सगळ्या स्वीकारते. किंवा हाच भाऊ आपल्या घरात असताना आपल्या बहिणीला का सांभाळून घेतो? हा जो नवरा असतो हा आपल्या घरात असताना आपल्या बहिणीला का सांभाळून घेतो? आपल्या आई वडिलांना का सांभाळून घेतो? आपल्या भावाला का सांभाळून घेतो? तेव्हा तो असा काय विचार करतो ह्याला बाहेर काढून. हा वाद नवरा बायकोतच काय होतो? त्याचं कारण असं आहे, कारण दोघांनाही हे पटत नाही की आपण काही सोडायचं असतं. दोघांनाही हे पटत नाही की आपण काही सोडायचं असतं. जगाच्या पाठीवर प्रश्न असेच निर्माण होतात. आणि हे जर प्रश्न सुटायला हवे असतील ना, तर पहिली गोष्ट म्हणजे प्रेम करायला शिकलं पाहिजे. जो प्रेम करू शकतो त्याच्या भोवतीच माणसं गोळा होतात. जो प्रेम करू शकत नाही त्याच्या भोवती माणसं गोळाच होणार नाहीत. आणि म्हणून त्यांनी म्हटलंय की जो प्रेमपाशा पिपाशा, जो प्रेम करायला शिकतो, दुराशा सोडतो, आशाही सोडतो, दुराशा पण सोडतो आणि सर्वांवरती प्रेम करतो. असं प्रेम करता 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 पण तो प्रेम कसं करतो? तोही निरपेक्ष करतो. जो सर्वोत्तमाचा दास आहे तो प्रेम करतो, तेही निरपेक्ष करतो. निरपेक्ष करतो म्हणजे कसं? ते एकनाथांची गोष्ट आहे. एकनाथ महाराज रोज आंघोळ केली की मंदिरात जायचे दर्शनाला, मंदिरात जायचं, गेले की विठ्ठलाची दृष्टी अशी खाली असायची, विठ्ठलाची नजर खाली असायची, डोळा भेडवायचा नाही हो तो. विठोबा सुद्धा डोळा भेडवायचा नाही, नजर खाली असायची. का? हा मागतच नाही ना काही. निरपेक्ष, हा निरपेक्ष मागतच नाही, सेवा करतो पण मागत मात्र काही नाही. त्यामुळे नजर खाली असायची. कर्ज आहे ना सेवेचं, तपश्चर्याचं, याला द्यायला पाहिजे काहीतरी, पण मागत नाही काय. एक दिवशी काय आलं, एकनाथ महाराज येत होते, देवाने सुद्धा चमत्कार केला. एकनाथ महाराज येत होते आणि येतात त्यांनी बघितलं की गाढव तडफडत आहे, गाढव तडफडत आहे उन्हामध्ये, गाढव तडफडत आहे आणि मरायला लागलाय. त्याला पाणी पाजतायत तरी ते तडफडत आहे. तर ते म्हणाले, अरे विठ्ठल विठ्ठल म्हणा, उठून बसेल. असं म्हणावे डोक्यात काही नाही बरं का, आता सहज म्हणाले विठ्ठल विठ्ठल म्हणा, उठून बसेल. आणि त्याने विठ्ठल विठ्ठल म्हणतो उठून बसवं वाढ. मंदिरात जेव्हा आले तेव्हा त्यांनी बघितलं देवाची नजर नजरेला भिडली, देवाची दृष्टीला भिडली. म्हणाले देवा तुम्ही आमच्यावर राजकारण केलं म्हणाले, मी काहीच मागत नाही तर तुम्ही हे मागायला लावलं. निरपेक्ष भावनेने जो प्रेम करतो ना, निरपेक्ष भावनेने, त्याचा कर्जबाजारी देव असतो. लक्षात ठेवा, निरपेक्ष भावनेने जो प्रेम करतो ना त्याचा कर्जबाजारी देव असतो. जेव्हा एखादी व्यक्ती समाजावरती निरपेक्ष भावनेने प्रेम करते, समाजावर निरपेक्ष भावनेने प्रेम करते, सगळ्यांना गुणदोषासकट स्वीकारते, सगळ्यांसाठी खपते. जसं आई खपते ना मुलांसाठी, तर सगळ्यांसाठी खपते. आणि हे खपत असताना परमेश्वराला स्मरून सगळ्यांचं हित चिंतते, त्यावेळेला त्याची चिंता परमेश्वराला राहते. आणि म्हणून त्याने असं म्हटलं की नसे मानसी नष्ट आशा दुराशा, वसे अंतरी प्रेम पाशा पिपाशा, ऋण देव हा भक्ती भावे जयाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. जय जय रघुवीर समर्थ.